हाही बाबा बरोबर चाललेला आहे म्हणून मुंगसाचं नागाचं कसं वैर लागतंय दिसल्या बरोबर. हा मग त्याच्यामुळे म्हणले गरुडाला सहाय्य करण्याकरता हा नकुली आणि निघाला. आरंभोनी त्या दिवसासी वर सर्पा मुंगसासी बेटी होता इरांसी निज प्राणासी सर्प सांडी. निज प्राणासी सर्प सांडी. मुंगसाला पाहिल्याबरोबर सर्पाला कुठं पळावती कळत. त्या दिवसापासून हे वैर येतोय म्हणून तर माणसं म्हणतात काय नागा मुंगसाचं वैर आहे. माणसाची लागतंय बरं का. काही मुंगसाच्या वर्गाचे असतात काही नागाच्या वर्गाचे असते दिसल्या बरोबर काही मग ते असू द्या. मग तसं म्हणलं या ठिकाणी काय होत आहे आपला असणारा प्राण सांडण्याची वेळ सर्पावरती येते फक्त नकुलाला म्हणजे मुंगसाला पाहिल्या बरोबर. त्या दिवसापासून यांचं वैरत्व तयार झालेलं आहे. मुखी नामाची आवृत्ती गरुड निघाला अमृतार्थी. कश्यपा उपदेशाची युक्ती विष्णू प्राप्ती संग्रामी. जी काही कश्यप मुनीने उपदेश केलेला होता या उपदेशाचीच प्राप्ती होण्याकरता मुखामध्ये नामस्मरण आहे आणि अमृताची प्राप्ती करण्याकरता गरुडा त्या ठिकाणी निघालेले आहेत म्हणले. याच्यामुळे काय होणार आहे भगवान विष्णू नारायणाच्या सेवेचं दास्यत्वही त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. गरुडाला अमृताचीही प्राप्ती होणार आहे. मात्र याच्याकरता परिपूर्ण अवस्थेने गरुड निघाले. एक जनार्दना शरण करिता श्रीराम नाम स्मरण भगवत प्राप्ती अलोट ज्ञान हे महिमान नामाचे. हे महिमान कशाच आहे म्हणले नामाचे. नामाचे काहीच लागत नाही फक्त नाम. हे सर्व विश्वामध्ये जगतामध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणानं नाम श्रेष्ठ सांगितलं. अशा परिपूर्ण अवस्थेनं म्हणले नामामुळे त्या ठिकाणी रामाची प्राप्ती होती विष्णूची प्राप्ती होती नामामुळे 4 मुक्तीची प्राप्ती होती. असं हे नाम गरुडानं धारण केलं आणि परिपूर्ण अवस्थेनं हे कार्य करण्याकरता गरुड जाऊ लागले. मात्र जनार्दन स्वामीची शरणागती पत्करून नाथ बाबा म्हणले हे सर्व कार्य मी माझ्या गुरुच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी करू शकलो असं बोलतात. नामापाशी भक्ती मुक्ती नामापाशी यश कीर्ती नामापाशी विजय प्राप्ती कर्म निर्मुक्ती हरिनामे. हरीच्या नामानं कर्माची निर्मुक्ती होती यश प्राप्ती होती 4 मुक्त्या प्राप्त होत्या. काय काय मिळतंय कशानं बोला ना नामानं. आणि आपण तेवढं नामच फक्त सोडून देतो. इथं आलं तरी बाळूमामाचं नामस्मरण करत जागा कुठं भेटतील माग पुढं सरण पुढं बसन माग सरकन बाजूला होऊन याच्यातच आपला वेळ जातो. या नाम कावा येत या पण नामामुळे या 4 मुक्त्या प्राप्त होत्या. यश कीर्ती ऐश्वर्य सर्व काही परिपूर्ण अवस्था फक्त नाम नाम नाम. म्हणून हे नाम श्रेष्ठ आहे माय बाप. आणि त्याच्यामुळं तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा अशी नामाची अवस्था आहे. हे नाम गरुडानं धारण केलं महाराज. यश श्री ऐश्वर्य यश कीर्ती 4 मुक्ती सर्वाचा अधिकारी हा गरुड त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून नाथ बाबा सांगतात नामापाशी नित्य निवृत्ती नामापाशी नित्य शांती नामवंदी जे सर्वांगमती ब्रह्मप्राप्ती हरिनामे. हरीच्या नामानं ब्रह्माची प्राप्ती होती. नामामुळे त्या ठिकाणी 4 मुक्तीची प्राप्ती होती. नामापाशी विश्रांती आहे शांती आहे. नामापाशी सर्व काही गोष्टीची प्राप्ती होती. म्हणून ते नाम धारण करावं लागते. म्हणून महाराज म्हणले नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपी कुळ उतरले मुक्त केले राक्षसा. असं हे नाम गोड आहे म्हणले आणि ते नाम गरुडानं धारण केलं. एक जनार्दना शरण नामे पातकी परम पावन नामे प्रपंच ब्रह्मपूर्ण नाम ते जाण परब्रह्मा. नाम हे परब्रह्म आहे. नाम ही असणारी परिपूर्ण अवस्था आहे सनातन अवस्था आहे. परंतु नामानच काय होतोय म्हणले प्रपंचालाही परब्रह्माचं स्वरूप येतंय. जन्म
जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता येतंय. म्हणून या असं नाम आहे. या नामाची महती नाथबाबा पुन्हा पुन्हा सांगतात. मात्र ते नाम कश्यपानंही सांगितलं, मातेनंही सांगितलं, गरुडानं मुखामध्ये धारण केलं आणि भगवंताचं नाम त्या ठिकाणी मुखामध्ये असताना नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, ते सर्व विघ्न निर्विघ्न होणार आहे. का तर गरुडापाशी असणारं भगवंताचं अहोरात्र नामस्मरण आहे. ही परिपूर्ण अवस्था देणार नाम आहे, नाम आहे. म्हणून नाथबाबा आपल्याला ही नामाची महती पुन्हा पुन्हा सांगू लागले. स्वस्ती श्री भावार्थ रामायण अरण्य कांडे गागारिका कश्यप वंश वर्णन गरुड परमृत विंग नम नाम शिष्टमध्याय गोडा पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम.